हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे रव्याचे पाकातले लाडू आणि खूप टेस्टी म्हणू शकता किंवा तुम्ही एकदम नरम आणि तोंडात विरघळणारे पेढ्यासारखे असे बनवायचे आपल्याला. आणि त्याचं माप कसं घ्यायचं आहे, किती प्रमाण घ्यायचं आहे, तर ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघावं लागेल. आणि कशा प्रकारे मी लाडू बनवते ते तुम्हाला दाखवते. आणि कंटिन्यू राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग. एवढं दिसतं क्षणीच आपल्याला वाटतं की हे एकदम पेढ्यासारखे मऊ झालेले आहेत, नरम झालेले आहेत आणि तोंडात विरघळणारे आहेत. तर बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आणि याची कृती कशी करायची आहे, याची रेसिपी कशी आहे, तर तुम्हाला पूर्ण बघावं लागेल व्हिडिओ. तर चला मग. तर इथे मुलांना, कोणत्या मुलांना ड्रायफ्रूट्स आवडतात किंवा नाही आवडत, त्यासाठी ड्रायफ्रूट्स पोटात गेले पाहिजे यासाठी मी काय करणार आहे, तर कंटिन्यू राहा. इथे 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, बारीक आहे. आणि तूप घेतलेलं आहे, साजूक तूप गाईचं. तर ते बघू शकता की इलायची आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. बदाम आणि काजू आणि पिस्ता जो आहे तो मी बारीक करणार आहे, पिठी करणार आहे त्याची, किंवा एकदम बारीक पावडर बनवणार आहे. आणि आता इथे आपल्याला घालायचं आहे तूप. तर इथे जवळपास मी 1.5 पळी किंवा जे आपला मोठा चमचा आहे त्याने घेतलेला आहे. 1 वाटी रवा. तर या तुपामुळे छान भाजल्या जाते रवा पण. आणि एकदम कमी जाळावर 10 ते 15 मिनटं लागतात आपल्या रवा भाजायला. एकदम कमी जाळावर भाजायचा आहे, तर त्याचा कलर पण पांढरा येतो थोडा, नाही तर मग एकदम लाल लाल येतो. तर त्यासाठी एकदम कमी जाळावरती, की जेणेकरून तो रवा पण भाजला जाईल. आणि जसा जसा रवा भाजला जाईल तसा तसा रवा फुलतो तुपामध्ये. तर तूप कमी जास्त तुम्ही करू शकता. तुम्ही भाजायच्या वेळेस पण तुम्ही टाकू शकता, किंवा मग जेव्हा आपण लाडू वळतो किंवा तेव्हा आपण भाजू शकता. तर मी इथे जो साखर घेतली आहे, ती साखर आहे मधुर साखर, की जेणेकरून त्याचा थोडासा गोडवा जो आहे तो कमी असतो आणि स्वच्छ असते. तर ती घेतलेली आहे मी. पूर्ण भरून घेतलेली नाही आहे, थोडी कमी घेतलेली आहे. कारण कोणाला कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे मी थोडं कमी घेतलेलं आहे. आणि कमी जाळावरती छानपैकी थोडासा कलर चेंज होतो, बघू शकता तुम्ही. तर चेंज झाला पाहिजे, असा चांगला भाजला गेला पाहिजे. थोडासा रवा भाजल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. इथे मी थोडंसं साजूक तूप पण टाकलेलं आहे. जर तूप व्यवस्थित टाकलं तर लाडू पण छान वळला जाते आणि सुगंध पण खूप छान येतो लाडवाला. तर इथे चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडासा ब्राउनिश कलर आला पाहिजे. जर तुम्हाला एकदम पांढरे पाहिजे असेल तर थोडासा कमी जाळावरती आपल्याला भरपूर वेळ भाजायचा आहे, की जेणेकरून रवा आपला छान भाजला जाईल. तर इथे बघू शकता कलर चेंज झालेला आहे. तर रवा कसा भाजताना आपल्याला कसा चेक करायचा, तर आपल्या 2 बोटाच्या मध्ये घ्यायचा आहे. जर चांगला चटका बसत असेल तर समजून जायचं, नाही तर मग सुगंधाने पण समजतो की रवा भाजला गेलेला आहे आपला. तर इथे मी थोडेसे इथे मी तर रवा भाजून झालेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी चारोळी आणि किशमिश टाकलेली आहे. आणि आता इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. आणि साखर बुडेल एवढं पाणी, जेवढी वाटी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी, वाटी प्रमाण हेच आहे. जेवढं साखर बुडाली पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आहे, नाही तर मग जेवढी साखर घेतलेली आहे त्या वाटीनेच पाणी घ्यायचं आहे. तर आपले जे लाडूचं प्रमाण आहे ते व्यवस्थित होऊन जाईल. तर आता साखर पहिले विरघळून घ्यायची आहे आणि 1 तारी पाक करायचा आहे लाडवासाठी. गोळीबंद पाक जो असतो तो वडीसाठी असतो. तर आता इथे मी पाक तयार करून घेते, तुम्हाला दाखवते. तर एक तारी पाक कसा ओळखायचा, 2 बोटांच्या मध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि जवळ मागे पुढे करायचं. तर असं तार आली पाहिजे, तर समजायचं की आपला पाक झालेला आहे. किंवा मग तुम्ही ताटामध्ये सुद्धा असा थेंब पाडू शकता, ते पण समजते. थेंब जर पडला आणि तो थोडासा घट्टसर झाला की मग समजून जायचं. तर इथे मी जी पावडर आपण तयार केलेली आहे ती पण टाकलेली आहे, जेणेकरून ती पण थोडीशी शिजेल. कारण आपण कच्चं घेतलेलं आहे तर ते छान शिजते पण. आणि आता जे आपला रवा आहे तो पण मी टाकून घेतलेला आहे. आणि हा रवा जवळपास अर्धा पाऊण तास तसाच ठेवायचा आहे थंड होईपर्यंत. त्याचे लाडू खूप छान वळल्या जातात जसं जसं थंड होतो, कारण रव्यावरही अवलंबून असते तो किती पाणी शोषू शकतो. जेवढं पाणी
काही रवा कमी घेतो, काही रवा जास्त घेतो. तर बघू शकता थंड झालेलं आहे आणि आपलं जे द्रावण आहे किंवा जे आपलं लाडवाचं द्रावण म्हणू शकता किंवा लाडू म्हणू शकता. तर हे एकदम छान लाडू बांधण्यासारखं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि थंड झाल्यानंतर पण ते छान नरम आणि तोंडात विरघळतील अशा प्रकारे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि तूप पण तुम्हाला जर कमी वाटत असेल, कारण हाताला माझ्या तूप आलेलं आहे, कारण आपण तूप भरपूर टाकलेलं आहे, तर तुपाने सुगंध पण खूप छान येतो आणि पौष्टिक आहे. जे तूप खात नसतील किंवा ड्रायफ्रूट्स खात नसतील, तर मी माझ्याकडे ड्रायफ्रूट्स बारीक पेस्ट करून किंवा बारीक पावडर करूनच टाकते, कारण माझ्या मुलांना ते आवडत नाही दिसलेले. तर मग म्हणून मी अशा प्रकारे करते. फक्त किशमिश आणि थोडीशी चारोळी टाकलेली आहे, ती पण कमी प्रमाणात टाकलेली आहे. तर बघू शकता लाडू आपले पांढरे झालेले आहे, एकदम पांढरे पण नाही, पण कलर पण आलेला आहे आणि क्षणीच दिसतात आपल्याला, ती खायची इच्छा होते. तर तुम्हाला कशी वाटली लाडूची रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर पण करा. तर अशा प्रकारे आपले लाडू पण तयार झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवते मी. लाडू हातात घेतल्याबरोबर आपल्याला फोडून बघायचं आहे, कारण लाडू कसा फुटतो किंवा कसा फुटला जातो त्याच्यावर अवलंबून आहे. तर बघू शकता.